शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन चायनीज मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात अकोटफाईल पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। शंकरनगर परिसरातून एका तरुणाला अटक करत तब्बल 39,000 रुपयांचा प्रतिबंधित मांजा जप्त करण्यात आला आहे। नायलॉन चायनीज मांजा जो अनेक अपघातांचा आणि मृत्यूंना कारणीभूत ठरतो, अशा प्रतिबंधित मांजाच्या अवैध विक्रीविरोधात अकोटफाईल पोलिसांनी ठोस कारवाई केली आहे। 28 डिसेंबर रोजी शंकरनगर अकोटफाईल परिसरात ही कारवाई करण्यात आली। अकोटफाईल पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की अभय देवानंद भोसले वय वर्ष 19 राहणार शंकरनगर अकोटफाईल हा शासनाने बंदी घातलेला नायलॉन चायनीज मांजा विक्री करत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला। छाप्यादरम्यान आरोपीकडून तब्बल 33 नग नायलॉन चायनीज मांजा जप्त करण्यात आला असून या मुद्देमालाची किंमत अंदाजे 39,600 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। आरोपी विरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख रहीम यांच्यासह अकोटफाईल पोलीस पथकाने केली। नायलॉन मांजामुळे नागरिकांचे विशेषतः दुचाकीस्वार आणि पक्ष्यांचे जीव धोक्यात येत असल्याने अशा विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे।